ताबा प्रमाणपत्र म्हणजे काय? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. ताबा प्रमाणपत्र हे सरकार मान्यताप्राप्त दस्तऐवज आहे जे मालमत्तेची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित केल्याचा पुरावा म्हणून काम करते. त्यात खरेदीदाराने मालमत्ता ताब्यात घेतल्याचा तारखेचा समावेश होतो. शहरी भागात महसूल विभागीय अधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून ताबा प्रमाणपत्र जारी केले जाते. ताबा प्रमाणपत्र हे ताबा पत्रापेक्षा वेगळे कसे आहे? विकासकाकडून ताबापत्र दिले जाते. या पत्रात मालमत्ता खरेदीदाराच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा उल्लेख आहे. तथापि हे कायदेशीर मालकी दर्शवत नाही. एखाद्या मालमत्तेची कायदेशीर मालकी दर्शविण्यासाठी ताबा प्रमाणपत्र आवश्यक आहे जे स्थानिक प्राधिकरणाद्वारे जारी केले जाते. अशा प्रकारे ताबापत्र तुमच्याकडे मालमत्तेचे प्रभार असल्याचे दर्शवू शकते, परंतु मालकी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ताबा प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते. ताब्याचे महत्व. प्रमाणपत्र मालकीचा पुरावा. ताबा प्रमाणपत्रासह तुम्ही कायदेशीररित्या मालमत्तेचे मालक आहात. गृहकर्ज. तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर गृहकर्ज वाटप करण्यासाठी वित्तीय संस्था बँकांना आवश्यक असलेल्या कागदपत्रापैकी एक म्हणजे ताबा प्रमाणपत्र. मालमत्ता विकणे. जेव्हा तुम्ही तुमची मालमत्ता विकता तेव्हा तुमच्याकडे एक ताबा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे दर्शवेल की तुम्हाला ती विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मालमत्तेची वाढ. तुमच्याकडे ताबा प्रमाणपत्र मिळाल्यावर तुम्ही मालमत्तेत परवानगी योग्य सुधारणा करू शकता. मालमत्ता भाड्याने देणे. तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने देऊ शकता आणि उत्पन्न मिळवू शकता. सशर्त ताबा प्रमाणपत्र म्हणजे काय? जेव्हा घर खरेदीदाराला ताबा प्रमाणपत्र मिळते तथापि अपूर्ण किंवा असमाधानकारक बांधकाम यासारख्या काही समस्या असतील तेव्हा ते सशर्त ताबा प्रमाणपत्राची निवड करू शकतात. या अंतर्गत खरेदीदार विकासकाने पूर्ण न केलेल्या मालमत्तेसंबंधीची सर्व तक्रारीची रूपरेषा काढू शकतो आणि विकासकाला आपण ताब्यात घेण्यापूर्वी काम पूर्ण करण्यास सांगू शकतो. विकासक याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही सशर्त ताबा प्रमाणपत्राच्या आधारे न्यायालयात जाऊ शकता. ताबा प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे. ओळखीचा पुरावा. हा पासपोर्ट सारखा कोणताही सरकारी जारी केलेला दस्तऐवज असू शकतो. मतदान ओळखपत्र किंवा चालकाचा परवाना. पत्ता पुरावा. वीज बिल, भाडे करार, बँक स्टेटमेंट किंवा टेलिफोन बिल, बँक खात्याचे तपशील. बँक ज्या खात्यातून पेमेंट कापेल ते निर्दिष्ट करण्यासाठी. ताबा प्रमाणपत्राची सामग्री. ताबा प्रमाणपत्रामध्ये हे समाविष्ट असेल: मालमत्तेचे वर्णन, मालमत्तेच्या करारामध्ये ठरवल्याप्रमाणे पार्किंगची जागा यासारख्या अतिरिक्त गोष्टी, मालमत्ता ताब्यात घेण्याची तारीख, जमिनीचा ताबा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत. आचल अधिकारी कार्यालयात किंवा सार्वजनिक सेवा हक्क कार्यालयात जा आणि अर्ज मिळवा. तुम्ही तुमच्या राज्याच्या जमीन महसूल पोर्टलवरून ताबा प्रमाणपत्र फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म भरा आणि आवश्यक कार्यालयात सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यावरती तुम्हाला एक पोचपावती मिळेल आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. तुम्ही ताबा प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करू शकता? ऑनलाईन मी सेवावर लॉग इन करा. रेव्हेन्यू आणि नंतर पोजेशन सर्टिफिकेट वर क्लिक करा. मालमत्ता तपशील प्रविष्ट करा. सर्व कागदपत्रे अपलोड करा. आवश्यक पेमेंट करा. एकदा पेमेंट केले की तुम्हाला पेमेंटची पोचपावती मिळेल. ताबा प्रमाणपत्राची स्थिती कशी तपासायची? तुमच्या राज्याच्या ई डिस्ट्रिक्ट वेबसाईटवर जा आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवर क्लिक करा. अर्ज क्रमांक प्रविष्ट करा आणि आपण स्थिती पाहू शकता. पर्यायाने मी सेवा वेबसाईटवरती जा. ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. अर्ज क्रमांक आणि ट्रॅक स्थिती प्रविष्ट करा. ताबा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा वेळ. ताबा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा वेळ बदलू शकतो आणि ते ठिकाण, प्रकल्प आणि नगरपालिका संस्थेने अनुसरून केलेल्या कालमर्यादेवर आधारित आहे. साधारणपणे यास सुमारे 7 दिवस लागू शकतात.